मनाची। लिंगणूर तालुका मिरज येथे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। मिरज पूर्व भागातील मध्यवर्ती बँकांच्या शाखा, विकास सोसायटी, दूध सोसायटी यांच्या अडचणी सोडवण्यात होनमोरे नेहमी अग्रेसर राहिले आहेत। लिंगणूर तालुका मिरज येथील गावकऱ्यांनी मध्यवर्ती बँकेमध्ये अनेक सोयी सुविधा सांगितल्या होत्या, त्या होनमोरे यांनी पूर्ण केल्या व शेतकऱ्यांना सभासदांना दिलेला शब्द पाळला। यावेळी सरपंच मारुती पिंटू पाटील, भाजप नेते रविकांत साळुंके, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सर्व अधिकारी वर्ग, कर्मचारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर बँकेची सेवा देत असताना बँकेचं हित बघण्यापेक्षा सभासदांचं हित जर बघितलं बँकेला तर निश्चितपणाने बँकेला उर्जित अवस्था येत असते। जर सभासद हित बघता बँकेत स्वतःच हित बघितलं तर मग त्याला काही सेवा चांगली दिली जात नसते। अशा काही राष्ट्रीयकृत बँका असतात की एखाद्या बँकेत गेलं की ते हिंदी बोलत असतात, इंग्लिश बोलत असतात, त्याला काही कळत नाही आणि उभा राहायचं का नाही का बाहेर जायचं अशी परिस्थिती अशी असते। अशा परिस्थितीमध्ये काही लोक सेवा देणारे असताना आपली जिल्हा बँक सुद्धा ग्रामीण भागामध्ये जिथं महिला, अपंग, विधवा, परित्यक्त्या, सर्वसामान्य, केंद्राच्या येणाऱ्या, राज्याच्या येणाऱ्या ज्या स्कीमा असतात त्या सगळ्या जिल्हा बँकेबरोबर दिल्या जातात। सहकारी सोसायटीचे अकाउंट मेन जिल्हा बँकेत असतात, दूध सोसायटीचे अकाउंट सगळे जिल्हा बँकेमध्ये असतात। सर्वसामान्य सभासद जे सगळे असतात त्यांना सेवा द्यायचं काम आपली जिल्हा बँक करते। आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून एक संचालक म्हणून आज नवीन शाखेचं, नवीन आपल्या फर्निचर कामाचा शुभारंभ झाला आणि आज नवीन अत्याधुनिक पद्धतीनं जे हायटेक जे असते, आधुनिक बँकिंग जे असते ते आधुनिक बँकिंग देण्याचा प्रयत्न आपण जिल्हा बँकेबरोबर केला, ते आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो।